2 दिवसापूर्वी आपण एक इंट्रोडक्शन व्हिडिओ ज्याला म्हणता येईल असा व्हिडिओ बनवला होता. शॉर्ट व्हिडिओ म्हणूया आपण हवं तर, की नवीन महाबळेश्वर प्रकल्प येतोय आणि मी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतो तेव्हा तिथे काही कार्यालयांना भेटी दिल्या आहे. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, मगाशी म्हणण्यापेक्षा 2 दिवसापूर्वीच्या व्हिडिओत सांगितलं. तर तेव्हा मी काही माहिती गोळा केली, काही माहिती माझ्याकडे यायची होती, आकडेवारी आणि फोटो. तर फोटो काही मला मनाप्रमाणे मिळालेले नाहीयेत, पण आकडेवारी हातात आलेली आहे बहुतांश. तर त्याप्रमाणे मी तुम्हाला जे प्रॉमिस केलं होतं त्याप्रमाणे त्या संदर्भातला एक डिटेल व्हिडिओ आपण हा आत्ता बनवतोय. तर त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा. नवीन महाबळेश्वर प्रकल्प काय आहे, जैवविविधता जपून ज्याला म्हणता येईल की हा जो प्रकल्प राबवला जाणार आहे शासनातर्फे, तर तो काय आहे. आणि सर्वात महत्वाचं जे मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की 105 गावं अशी आहेत की जी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 77 वर्ष होत आली आहेत, तर त्या गावांना बोटीमधनं प्रवास आजपर्यंत करायला लागत होता. तो प्रवास जे 4 नवीन ब्रिज येत आहेत त्या ब्रिजमुळे आता त्यांचं दळणवळण सुकर होणार आहे, त्यांचा प्रवास आता सुखाचा होणार आहे असं म्हणायला हरकत नाही. आता त्यांना बोटीतनं प्रवास करायला लागणार नाहीये थोडक्यात. तर त्या संदर्भातला हा आणि नवीन महाबळेश्वर प्रकल्पाच्या संदर्भातला रोजगार आणि पर्यटनाच्या विषयी किती महत्वाचा आहे त्या संदर्भात हा व्हिडिओ असेल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही जाऊ नका. ऑफिशियल अजय निकते हे यूट्यूब चॅनल शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. आणि एक विनंती आहे, व्ह्युअर्स वाढत आहेत पण मला हवंय ते अपेक्षित सबस्क्रिप्शन होत नाहीये, तर ते सबस्क्रिप्शन करा ही पुन्हा एकदा विनंती करतो. आणि पुन्हा सांगतो की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे नवीन महाबळेश्वर प्रकल्प नक्की काय आहे, 4 नवीन ब्रिजेसमुळे काय फरक पडणार आहे हे तुमच्या लक्षात येईल. नमस्कार मित्रांनो, ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. 2-3 दिवसापूर्वी आपण व्हिडिओ केला होता, एक छोटासा व्हिडिओ केला होता. आज जो व्हिडिओ करतोय त्या संदर्भातलं एक इंट्रोडक्शन द्यावं म्हणून. मी मागच्या आठवड्यामध्ये सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होतो आणि अर्थातच कार्यालयीन कामाबरोबर वेकेशन्स हॉलिडे मूड पण होता, तो पण एन्जॉय केला. तर तिथे ज्या कार्यालयीन भेटी दिल्या प्रामुख्याने MSRDCच्या ऑफिसला गेलो, कलेक्टर ऑफिसला गेलो, काही 3-4 ठिकाणच्या महत्वाच्या पंचायती ऑफिसना भेटलो, तहसीलदारांना भेटलो, काही महत्वाची माहिती गोळा केली. तर ती काही माहिती माझ्याकडे यायची होती, काही फोटो यायचे होते. फोटो मला म्हणावे तसे अपेक्षित असे आलेले नाहीत, त्यामुळे मी जे काढलेत फोटो माझ्या छोट्याशा मोबाईलमधनं तेच फोटो मी इथे वापरणार आहे. पण माहिती महत्वाची आलेली आहे आणि त्या संदर्भात आपण आज या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. नवीन महाबळेश्वर प्रकल्प जो होतोय तो, आणि मगाशी मी म्हणालोय त्याप्रमाणे स्वातंत्र्य मिळून जवळपास 77 वर्ष होत आली, पण सातारा जिल्ह्यातली 105 गावं, तब्बल 105 गावं अशी होती की ज्यांना आजपर्यंत बोटीनी प्रवास करायला लागतोय. तर तो प्रवास आता त्यांचा सुकर होणार आहे. याचं कारण असं मी जे म्हणालोय ते की कामं करणाऱ्या व्यक्तींची, कामं करणाऱ्या सरकारची, कामं करणाऱ्या शासनाचं कौतुक केलं पाहिजे. त्यांचे जर आपण कान उपटत असू, त्यांना 4 गोष्टी सुनावत असू, तर ज्यांनी काम केलंय त्यांच्याबद्दल चांगले 2 शब्द बोलायला काहीच हरकत नाही. आणि म्हणून मी सांगतोय की तेव्हा जे नगरविकास मंत्री होते एकनाथ शिंदे आणि त्याच्यानंतर ते मुख्यमंत्री झाले आणि आता परत ते उपमुख्यमंत्री आहेत, तर त्यांनी त्यांच्या काळात त्यांचं जन्मगाव आहे असं म्हणायला हरकत नाही. सातारा जिल्हा हरकत नाही, काय आहेच त्यांचं गाव, दरे गाव आहे. आणि जे आता गेल्या 3-4 महिन्यामध्ये जास्त फेमस झालंय की ते रुसले तर तिथे जाऊन बसतात असं मीडियाने तुम्हा आम्हापर्यंत पोहोचवलेलं आहे. खरं खोटं हे त्या मीडियालाच माहिती आहे, कारण त्यांची सूत्र जरा जास्त स्ट्रॉंग असतात ना. म्हणजे ज्या माणसासंदर्भात असतात त्याला जे माहीत नसतं ते या टीव्ही चॅनल्सच्या माध्यमांच्या सूत्रांना जास्त माहिती असतं. जाऊ दे, तो विषय विनोदाचा आहे, तर तो सोडूया आपण. तर हे जे नवीन महाबळेश्वर होतंय ते 6,800 दशलक्ष रुपयेचा जो प्रोजेक्ट आहे, म्हणजे जवळपास 680 कोटी रुपयाचा हा प्रोजेक्ट आहे. MSRDCचा हा प्रोजेक्ट आहे. MSRDC म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा हा प्रोजेक्ट आहे. यामध्ये आधीची 235 गावं होती जी 1153 चौरस किलोमीटर म्हणजे 1,15,300 हेक्टर क्षेत्रफळ आहे त्याचं. आणि त्याच्यामध्ये आता नव्याने 294 गावं आहेत जी 944 चौरस किलोमीटरची आहेत, ज्यांचं 94,404 हेक्टर क्षेत्रफळ होते. अशी टोटल जवळपास 2,097 चौरस किलोमीटरची म्हणजे 2,09,704 हेक्टर क्षेत्रफळ व्यापणारं हे सर्वात मोठं प्रोजेक्ट आहे. आणि जे प्रोजेक्ट प्रामुख्याने 529 गावांमध्ये पसरलेला आहे, पण त्यातल्या 748 चौरस किलोमीटरवरती हा प्रकल्प विस्तारलेला असेल आणि उर्वरित जी जागा असेल
तिथे रस्ते असतील, इतर काही साधन सामग्री असेल, जी तिकडच्या लोकांना आणि पर्यटकांना, येणाऱ्या पर्यटकांना त्याचा उपयोग करता येईल. प्रामुख्याने तिकडे जी सातारा जिल्ह्यातली जे 4 तालुके आहेत महत्वाचे, जावळी, पाटण, महाबळेश्वर आणि सातारा, त्या तिकडे राहणाऱ्या नागरिकांना, तिकडच्या लोकांना पर्यटनाच्या व्यवसाय आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारा हा प्रकल्प असेल. या प्रकल्पाच्या अंडर किंवा या प्रकल्पांतर्गत ज्या नद्या जात आहेत, ज्या उपनद्या जात आहेत, त्या उपनद्यांचं नाव आहे उरमोडी, सोळशी, कांदाटी. आणि हा प्रकल्प जो आहे तो समुद्र सपाटीपासून जवळपास 1200 मीटर उंच असणार आहे. हे इथे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. या प्रकल्पामध्ये जी गावं येणार आहेत ती कुठली गावं आहेत, प्रामुख्याने जी महत्वाची गावं आहेत ती कुठली कुठली आहेत, या 3 तालुक्यांमधली ती मी तुम्हाला सांगतो, पटकन सांगतो. सातारामधलं यवतेश्वर, पाटेघर, रेवळी, परळी, नुणे, रोहुल, सरखोल, भांबावळी, चिंचणे, दरे बुद्रुक, धावडशी, कळंबे, कामाटीतर्फे सातारा, कान्हेर, करंजेतर्फे परळी, आंबावडे, बुद्रुक आणि आगुडेवाडी ही साताऱ्यातली गावं आहेत. पाटणमधली झाकडे, विहे, करंजवडे, येरफळे, तोरणे, साळवे, सांबूर, शिंदेवाडी, शिरशिंगे, तळीये, तेलेवाडी, नवजा, नाटोशी, निवडे, रोहिणे, मारूळ, हवेली, मुरुड, म्हावशी, मणेरी, गोकुळ तर्फे हेळवाक, जरेवाडी, काळगाव, डिचोळी, दिवाशी, खुर्द, बाणपुरी आणि चाळकेवाडी. तर जावळी तालुक्यातली मालदेव, मेट, इंद्रवली, मोहोट, पालीतर्फे ताम, ताकवली, तांबी, वासोटा किल्ला जो खूप प्रसिद्ध आहे तो वासोटा ते गाव, आडोशी, आंबेघर तर्फे मेढा हे गाव देखील खूप प्रसिद्ध आहे. म्हणजे जर तुम्ही साताऱ्याला उतरलात तर पाचगणीला जाण्यासाठी तुम्हाला मेढा मार्गे देखील जाता येतं, त्यामुळे मेढा एक फार महत्वाचं गाव आहे. भणंग, गवडी, जुंगटी, खिरखंडी, कुसापूर, कुसवटे आणि माडोशी. तर ही जी गावं आहेत, प्रामुख्याने ही जी गावं आहेत 3 तालुक्यांमधली, सातारा, पाटण आणि जावळीमधली, ही गावं या प्रकल्पाच्या अंतर्गत येणार आहेत. हा प्रकल्प जो असेल तो कोयना बॅकवॉटरला लागून असणार आहे, ज्याला शिवसागर जलाशयाशी एकरूप हा प्रकल्प होईल असं त्या अधिकाऱ्यांनी मला सांगितलं. आणि हा प्रकल्प नवीन महाबळेश्वर गिरीस्थान प्रकल्पाच्या अंतर्गत राबवला जाणारा प्रकल्प असेल. आणि मी मगाशी म्हणालोय तुम्हाला त्याप्रमाणे सातारा जिल्ह्यातले प्रामुख्याने 4 तालुके या प्रकल्पाच्या अंतर्गत येत आहेत, पाटण, महाबळेश्वर, जावळी आणि सातारा. या प्रकल्पाचं वैशिष्ट्य काय असणार आहे तर या प्रकल्पामुळे पर्यावरण संवर्धन केलं जाईल, जैवविविधतेची जपणूक केली जाईल, संरक्षित आणि शाश्वत विकास होईल असं हे अधिकारी मला म्हणाले. अर्थातच हा प्रकल्प पर्यावरणाशी संबंधित असल्यामुळे याला विरोध हा अपेक्षित आहे. तो विरोध व्हायला सुरुवात देखील तिथनं झालेली आहे. पण तिकडचे जे प्रमुख नेते आहेत म्हणा किंवा विविध पक्षांचे जे नेते आहेत, यातला एक चांगली गोष्ट अशी आहे की सर्वपक्षीय लोकांचा, सर्वपक्षीय राजकारण्यांचा, सर्वपक्षीय नेत्यांचा बहुतांश करून या प्रकल्पाला पाठिंबा आहे. आणि याचं प्रमुख कारण असं आहे, असं मला तिकडचे अधिकारी सांगत होते, की या प्रकल्पामुळे पर्यटनाच्या ज्या संधी जास्तीत जास्त उपलब्ध होणार आहेत आणि त्यामुळे रोजगाराच्या ज्या संधी उपलब्ध होणार आहेत हे इकडच्या राजकारण्यांनी ओळखलेलं आहे. आणि त्यामुळे या प्रकल्पाला बहुतांश करून पाठिंबा मिळतोय. अर्थात विरोध हा असणारच आणि तो विरोध त्याला शासन कसं उत्तर देतं हे आपल्याला येणाऱ्या काळात कळणार देखील आहे. या प्रकल्पामध्ये काय काय होणार आहे ते देखील मी तुम्हाला सांगतो. इथे सायकल ट्रॅक होईल, घाटमाथ्यावरती रेल्वे आणण्याचा प्रयत्न आणि घाटमाथ्यावरती रेल्वे आणण्याचा प्रस्ताव या प्रकल्पामध्ये देण्यात आलेला आहे. रोपवे बांधण्यात येईल, फ्युनिक्युलरची रेल्वे इथे होईल, म्हणजे जी आता मलंगडामध्ये आता तिचं काम चालू आहे की जवळपास ते पूर्ण झालेलं आहे. ती फ्युनिक्युलर रेल्वे देखील इथे असणार आहे. यासह टुरिस्ट पॅराडाईज इथे असेल. माफ करा. निसर्ग संपदा विकास केंद्र, पर्यटन निसर्ग विकास संपदा केंद्र अशा नावाने एक केंद्र इथे शासनातर्फे राबवलं जाणार आहे. यामध्ये विविध योजनांची माहिती, विविध योजना कशा प्रकारे राबवता येतील या योजनांचं मार्गदर्शन इथल्या तरुणांना केलं जाणार आहे. आणि त्यामुळे अर्थातच पर्यटनाला, रोजगाराला चालना मिळणार आहे असं इथले अधिकारी मला सांगत होते. मी देखील तिथल्या अनेक नागरिकांशी, तिथल्या गावकऱ्यांशी बोललो. आणि मी तुम्हाला जे मगाशी म्हणालोय ते, मी तिथल्या पंचायत समितीच्या काही लोकांशी बोललो, मी तिथल्या तहसीलदार ऑफिसमध्ये गेलो, तिथे येणारे जे नागरिक होते, जे ग्रामस्थ होते त्यांच्याशी बोललो. त्यातल्या अनेक नागरिकांना, अनेक लोकांना या प्रकल्पाबद्दल माहिती होती. आणि आश्चर्याची गोष्ट अशी आहे,
आश्चर्याची म्हणण्यापेक्षा कौतुकाची म्हणायला पाहिजे की या प्रकल्पाबद्दल त्यांना जास्तीत जास्त माहिती करून घेण्याची ओढ मला तिथे मी त्यांच्याशी बोलत असताना मला जाणवत होती आणि हे एका दृष्टीने एक चांगलं चिन्ह म्हणायला हरकत नाहीये. पण काही गोष्टी अत्यंत धक्कादायक, संतापजनक देखील मला तिथे कळल्या. संतापजनक याच्यासाठी की 77 वर्ष झाली आहेत आपल्याला स्वातंत्र्य मिळून, जे मी मगाशी तुम्हाला म्हणालोय तसं. पण या सातारा जिल्ह्यातली 105 गावं आज देखील अशी आहेत की ज्यांना दळणवळणासाठी बोटीचा प्रवास करावा लागतो. एकमेकांच्या ठिकाणी म्हणजे एका गावात दुसऱ्या गावात जाताना बोटीने प्रवास करावा लागतो. ही 105 गावं अजूनही दळणवळणाच्या साधनांपासून वंचित आहेत, त्यांना बोटीने प्रवास करावा लागतो. हे अत्यंत धक्कादायक मला तिथे कळलं. लक्षात घ्या मित्रांनो, स्वातंत्र्य मिळाल्यापासून या ठिकाणी सातारा जिल्ह्यात प्रामुख्याने काँग्रेसची आणि त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये हा भाग येतोय, त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. पण तिथल्या एकाही नेत्याला, तिथल्या एखाद्या खासदाराला, आमदाराला, लोकप्रतिनिधीला ही 105 गावं जोडली जावीत, दळणवळणाच्या साधनांनी ती जोडली जावीत, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे दळणवळणाची साधनं उपलब्ध करून द्यावी, त्यांचे रस्ते जोडून द्यावेत, त्या नद्यांवरती पूल बांधावेत, असं त्यातल्या एकाही लोकप्रतिनिधीला वाटलं नाही. तिथे ज्या अधिकाऱ्यांशी मी बोललो त्यातले 2 अधिकारी मला म्हणाले की आजपर्यंत असे किमान 3 प्रस्ताव दिले गेले होते, हे प्रस्ताव भासणात गुंडाळले गेले होते, परंतु नगरविकास खातं इथल्या जिल्ह्याचे जे सुपुत्र आहेत एकनाथ शिंदे, तत्कालीन नगरविकास मंत्री, आणि त्याच्यानंतर ते मुख्यमंत्री झाले आणि मग आता परत उपमुख्यमंत्री आहेत, ते या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी त्यांच्या जन्मस्थळाचा विकास करण्यासाठी म्हणून का असेना पण किमान त्या निमित्ताने या 105 गावांना आता 4 नवीन ब्रिज मिळत आहेत. ते नगरविकास मंत्री होते तेव्हा एक ब्रिज त्यांनी सँक्शन करून घेतला होता, तो ब्रिज, आणि आता नवीन उर्वरित 3 ब्रिज, असे एकूण 4 ब्रिज तिथे नव्याने होत आहेत आणि त्यामुळे ही 105 गावं एकमेकांशी जोडली जाणार आहेत. हे अत्यंत महत्वाचं काम एकनाथ शिंदे यांच्या रूपाने आमच्या या जिल्ह्याला मिळालंय, असा हा तिथला मला अधिकारी मुद्दामून सांगत होता. हे 4 ब्रिज कुठले ते मी तुम्हाला सांगतो. तापोळा आपटी, तापोळा आहीर, मावशे ते गाढवली आणि रेणुशे ते कोटरुशे असे 4 ठिकाणांना जोडणारे हे जे ब्रिज आहेत, त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातली 105 गावं एकमेकांना जोडली जाणार आहेत. जो प्रवास यापूर्वी आता जे ब्रिज होईपर्यंत बोटीने करावा लागायचा, तो प्रवास आता हे ब्रिज झाल्यानंतर सुकर होणार आहे. या नागरिकांना तिथल्या, म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल मित्रांनो, परीक्षांच्या कालावधीमध्ये आणि शाळेला जाताना देखील इकडचे विद्यार्थी हे बोटीने प्रवास करायचे. रोजच्या रोज पोट भरण्यासाठी जर का दुसऱ्या गावात जायचं असेल तर त्यांना बोटीने प्रवास करायला लागायचा. आणि त्यातले त्यांनी मला काही फोटो दाखवले, ते फोटो बघून मी तुम्हाला खरंच सांगतो की मी म्हणजे जे म्हणतोय ना की शासन कोणाचाही असो, राजकारणी कोणीही असो, कुठल्याही पक्षाचा असो, जर का तो चांगलं काम करत असेल तर त्याचं कौतुक करायला पाहिजे. आणि कारण आपण जर काम करत नसू तर त्या राजकारणाला, त्या लोकप्रतिनिधीला जर दोष देत असू तर दोष देण्याच्या बरोबरच जी कामं करतायत त्यांचं कौतुक करायला देखील मला असं वाटतं की काही हरकत नसावी. हे जे 4 ब्रिज जे नवीन होत आहेत त्या 4 ब्रिजमुळे ही जी गावं जोडली जाणार आहेत त्यांना देखील या नवीन महाबळेश्वरचा जो प्रकल्प होतोय त्या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. या 4 ब्रिजमुळे जी गावं जोडली जाणार आहेत त्यांना पर्यटनाच्या संधी उपलब्ध होतील, पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. सातारा सारख्या जिल्ह्यामध्ये पर्यटनाच्या व्यतिरिक्त ज्या रोजगाराच्या संधी असतील त्या संधी देखील त्यांना उपलब्ध होणार आहेत. आणि ज्या संधी उपलब्ध नव्हत्या अशातला भाग नाही, पण तिथे पोहोचणं, तिथपर्यंत पोहोचणं जे जिकरीचं काम होतं, बोटीतनं प्रवास करायला लागायचा होता, तो प्रवास आता त्यांचा मिटेल असं म्हणायला हरकत नाही. हा जो प्रकल्प आहे जो मी मगाशी तुम्हाला म्हणालेलो आहे आणि जो या 4 ब्रिजेसमुळे देखील एकमेकांशी जोडला जाणार आहे, त्याचे 4 नियोजनाचे भाग केलेले आहेत. त्यातला जो आहे उत्तरेकडचा आहे तो महाबळेश्वर आहे, उत्तर पश्चिमेकडचा आहे तो जावळीचा भाग येतोय, पूर्वेकडचा आहे तो साताऱ्याचा भाग येतोय आणि दक्षिणेकडचा जो आहे तो पाटणचा भाग येतोय. असे 4 नियोजनाचे वेगवेगळे वर्गवारी करून हा जो प्रकल्प आहे नवीन महाबळेश्वरचा आणि हा जो 4 ब्रिजेस नवीन बांधण्यात येतात त्याचा जो प्रकल्प आहे तो अशा पद्धतीने राबवला जाणार आहे. या प्रकल्पामध्ये आणि या 4 ब्रिजेसमुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, कोयना वन्यजीव अभयारण्य, संवर्धन व हेरिटेज क्षेत्र यासह पर्यटनाच्या समावेशक ज्या बाकीच्या योजना येतील त्याचा देखील फायदा
या 4 तालुक्यांना, प्रामुख्याने सातारा जिल्ह्यातल्या या 4 तालुक्यांना, 4 तालुके म्हणजे महाबळेश्वर, पाटण, जावळी आणि सातारा, या 4 तालुक्यातल्या लोकांना, तिथल्या नागरिकांना होणार आहे. इको टुरिझमला देखील याचा फार मोठा फायदा होईल असं तो अधिकारी मला सांगत होता. मित्रांनो, एक लक्षात घ्या, मगाशी मी जी तुम्हाला म्हणालो ते, हा प्रकल्प जो येऊ घातलेला आहे, तो प्रकल्प त्याच्या ज्या प्रस्तावित योजना आहेत, त्याचे जे प्रस्तावित विविध भाग आहेत ते मी तुम्हाला सांगितले. याला विरोध होणार हे मी तुम्हाला मगाशी देखील सांगितलं होतं. तिथल्या अधिकाऱ्यांशी बोलताना देखील मला ते कळलं की काही ठिकाणून विरोध होण्याची शक्यता, आणि तो विरोध आता होतोय तो आम्हाला जाणवतोय. पण मी जे सांगितलंय तुम्हाला ते मगाशी, की एक आनंदाची म्हणा किंवा ज्याला म्हणता येईल की एक पॉझिटिव्ह गोष्ट याच्यामधली अशी आहे की इथले जे राजकारणी आहेत, मग ते कुठल्याही पक्षाचे असो, त्यांना हे कळलेलं आहे, त्यांना हे उमजलेलं आहे, त्यांना हे जाणवलेलं आहे की या नवीन महाबळेश्वर प्रकल्पामुळे आणि हे जे 4 नवीन ब्रिजेस होत आहेत, त्या ब्रिजचा एक फोटो मी काढला होता, तो मी तुम्हाला दाखवणारच आहे, तो मी तुम्हाला दाखवतो आता, तो पण बघा तुम्ही. तर या 4 ब्रिजेस आणि या नवीन महाबळेश्वर प्रकल्पामुळे इथे ज्या संधी उपलब्ध होतील, त्या संधींचा फायदा इथल्या तरुणांना होणार आहे हे इथल्या सर्वपक्षीय राजकारण्यांनी जाणलेला असल्यामुळे हा जो विरोध असेल तो विरोध शमवायला, तो विरोध कमी करण्याला सर्वपक्षीय राजकारणी आणि इथले लोकप्रतिनिधी प्रामुख्याने पुढाकार घेत आहेत असं देखील या अधिकाऱ्यांनी मला सांगितलं. हा प्रकल्प कधी पूर्ण होतोय याच्याकडे आपलं लक्ष असणारच आहे. आजचा व्हिडिओ हा केवळ, म्हणजे मी मगाशी म्हणालोय तसं की सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतो आणि हॉलिडे आणि वेकेशन्सच्या पण मूडमध्ये होतो, पण तिथे काही कार्यालयांना भेटी दिल्या आणि म्हणून ही माहिती मिळाली मला. तर ही माहिती मिळालेली ऑफिशियल अजय निकतेच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी, या युट्यूब चॅनल बघणारे जे माझे प्रेक्षक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचावी, म्हणून मी हा आजचा व्हिडिओ तयार केला होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्सच्या माध्यमातून आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून नक्की कळवा. ऑफिशियल अजय निकते हे युट्यूब चॅनल शेअर करायला, सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. पुन्हा एकदा विनंती करतो, तुम्ही माझे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत असता त्याबद्दल तुमचे आभार देखील मानतो, पण व्ह्युअर्स वाढतायत, सबस्क्रिप्शन वाढलं पाहिजे, यासाठी सबस्क्राईब करा ही तुम्हाला पुन्हा एकदा विनंती आहे. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.